चल मुझे, ले चल मुझे तेरे सिंहासन के पास, ले चल मुझे। उस खुदावंद से कहे, वो पवित्र आत्मा की अगुवाई से, वो पवित्र आत्मा की सहायता से आइए उसकी आराधना करेंगे। उसकी उपस्थिति में जाकर आत्मा और सच्चाई से ले चल मुझे, ले चल मुझे, तू है जहां, ले चल मुझे, ले चल मुझे, ले चल मुझे तेरे सिंहासन के पास, ले चल मुझे, ले चल मुझे, ले चल मुझे, तू है जहां, ले चल मुझे, ले चल मुझे, ले चल मुझे तेरे सिंहासन के पास, ले चल मुझे। मैं तेरे पास आता हूँ, Amen Jesus। उस खुदावन से कहे, खुदावन मैं तेरे पास आता हूँ पवित्र दिल से, आराधना में करना चाहता हूँ ओ प्रेमी मन से। मैं तेरे पास आता हूँ पवित्र दिल से, आराधना मैं करता हूँ प्रेमी मन से। मैं तेरे पास आता हूँ पवित्र दिल से, आराधना मैं करता हूँ प्रेमी मन से। तुझे ढूंढता हुआ, तुझे चाहता हुआ, मुझे खींच ले मैं दौड़ूंगा। तुझे ढूंढता हुआ, तुझे चाहता हुआ, मुझे खींच ले मैं दौड़ूंगा। तुझे ढूंढता हुआ, तुझे ढूंढता हुआ, तुझे चाहता हुआ, मुझे खींच ले मैं दौड़ूंगा। ले चल मुझे, ले चल मुझे, तू है जहां, ले चल मुझे। Yes, Jesus। ले चल मुझे तेरे सिंहासन के पास, ले चल मुझे, ले चल मुझे, ले चल मुझे, तू है जहां, ले चल मुझे, ले चल मुझे तेरे सिंहासन के पास। पिता परमेश्वर, हम आपके निकट आते हैं, आपकी दया के सिंहासन के निकट आते प्रभु जी। आप हमें कबूल कीजिए प्रभु।
आप हमें कबूल करें खुदावंद। आप ही हमें चलाइए प्रभु जी। Hallelujah, rabalarabo shadari, rabo navasadara balarabo, dira balarabo navo shadara balarabo sakara balarabo. Oh, tera धन्यवाद यीशु, हालेलुया। तेरे पवित्र स्थान में तू मुझे ले चल, तुझे देखना मैं चाहता हूँ हर घड़ी हर पल। तेरे पवित्र स्थान में तू मुझे ले चल, तुझे देखना मैं चाहता हूँ हर घड़ी हर पल। तुझे ढूंढता हुआ, तुझे चाहता हुआ, तुझे चले मैं दौड़ूंगा। तुझे ढूंढता हुआ, वो जैसे हिरनी पानी के लिए प्यासा मैं भी हूँ तेरे लिए। जैसे हिरनी पानी के लिए प्यासा मैं भी हूँ तेरे लिए। तुझे ढूंढता हुआ, तुझे चाहता हुआ, तुझे खींच ले। तुझे ढूंढता हुआ, मुझे खींच ले मैं दौड़ूंगा। तुझे ढूंढता हुआ, तुझे चाहता हुआ, मुझे खींच ले मैं दौड़ूंगा। ओ हालेलुया। उस खुदावन से कहे, प्रभु जी आप मुझे अपने अनुग्रह तले ले लीजिए। तेरे निकट में आना चाहता हूँ, तेरा अनुभव मैं लेना चाहता हूँ। ओ जीसस हालेलुया, जीसस हालेलुया। उस खुदावन ने हमें चुना है माता के गर्भ से। उसने हमारा नाम लेकर बुलाया है। हाँ प्रियो, वो परमेश्वर जो अनादि है, जो हमें जानता है, पहचानता है, माता के गर्भ से उसने हमें चुन के रखा है। इस संसार में उसने हमें लेकर आया है एक उद्देश्य के साथ, एक मकसद के साथ। वो प्रेमी परमेश्वर है जो कहता है, मेरी कल्पनाएं जो तुम्हारे लिए है वो हानि की नहीं लेकिन लाभ की है। उसकी योजना हमारे लिए हानि की नहीं है लेकिन लाभ की है। वो खुदावंत जो हमारे लिए आया,
इस संसार में लिए आया अपना स्वर्ग छोड़कर इस संसार के लिए, हम सब के लिए, मेरे लिए, ताकि उस उद्धार को पा सकूं, उस जीवन को पा सकूं जो उसकी ओर से है, जो अनंत जीवन है। प्रियो, हम उसके निकट है, उसके सिंहासन के निकट है, उसके दया के सिंहासन के निकट है। उसकी स्तुति करे, उसकी आराधना करे, उसकी उपासना करे। वो अनादि काल है। आइए उसकी आराधना करे, आइए उसकी आराधना करे, आइए उसकी स्तुति करे, आइए उसकी उपासना करे। ये वक्त खुदावन ने हमें दिया है और इस वक्त को बहुमूल्य जानकर उसकी स्तुति करे। अपने अपने मुख से, अपने अपने शब्दों के द्वारा उसकी स्तुति करे, उसकी स्तुति करे। कोई चुप न रहे, कोई चुप न रहे। अपने दिल को खोलकर, अपने मनों को खोलकर, हृदय की गहराई के साथ उसकी स्तुति करें। तेरा धन्यवाद करते प्रभु, ओ तेरी दया के लिए प्रभु जी। ओ हम आपका धन्यवाद करते पिता, क्योंकि प्रभु तूने ही हमसे इतना असीम मोहब्बत किया कि अपना स्वर्ग छोड़कर इस पृथ्वी पे आया मेरे लिए, हम सब के लिए प्रभु जी। इसलिए हम आपका धन्यवाद करते प्रभु। ओ आपका धन्यवाद करते हैं हृदय की गहराई से। मुझे ढूंढता हुआ, मुझे चाहता हुआ, छोड़ आया आसमां तू यहाँ। भीड़ से मुझको चुना, अपना बना लिया, नाम तेरा है दिया यीशुआ। मुझे ढूंढता हुआ, मुझे चाहता हुआ, छोड़ आया आसमां तू यहाँ। भीड़ से मुझको चुना, मुझको ओ यीशु, नाम तेरा है दिया। मुझे ढूंढता हुआ, मुझे चाहता हुआ, छोड़ आया आसमां तू यहाँ। भीड़ से मुझको चुना, बना बना लिया, नाम तेरा है दिया यीशुआ। मुझे ढूंढता हुआ,
तुझसे मुझको चुना, अपना बना लिया, नाम तेरा है दिया यीशुआ। जैसे हिरनी पानी के लिए, प्यासा मैं भी हूँ तेरे लिए। जैसे हिरनी पानी के लिए, प्यासा मैं भी हूँ तेरे लिए। तुझे ढूंढता हुआ, तुझे चाहता हुआ, उस खुदा से कहे तुझे ढूंढता हुआ। तुझे ढूंढता हुआ, तुझे चाहता हुआ, कि चले मैं बढ़ूंगा। आइए उसकी स्तुति करें, उसकी आराधना करें, उस खुदा से कहे प्रभु जी तेरे करीब आना चाहता हूँ, तेरे निकट आना चाहता हूँ, तेरे समान बनना चाहता हूँ, ओ तेरे समान होना चाहता हूँ। प्रभु जी मुझे शुद्ध कर, मुझे पवित्र कर, ओ मुझे खड़ा कर, ओ मुझे प्रभु नम्र कर, दीन कर, ओ हिम्मत दे, धाड़स दे, ओ अपनी दया से अनुग्रह से तू मुझे भर दे। प्रभु मुझे आप खींच लीजिए अपने अनुग्रह तले, और तेरी आत्मा को मेरे जीवन से ना निकाले। वरन मेरा मन तुझ में लगा रहे। ओ रबला रबो शकरा बला रबो, ई रबो नाना माशदरा बोला रबो। उस खुदा से कहे प्रभु, हे प्रभु तू छू ले, तू छू ले मुझे, भर दे प्रभु तेरे सामर्थ से। अपने मन में उस खुदावन को पुकारे। ओ रबला रबो शदरा बला रबो नमस्कार। बोला रबो मशदरी बीला रबो सदरब मरबला रबो सदरबला रबो शदरबला रबो। Oh hallelujah, thank you Jesus, thank you Jesus। उसकी आराधना, उसकी आराधना, आराधना करे, उसकी स्तुति करे, उसकी स्तुति करे, उसकी महिमा करे, उसे धन्य धन्य कहे। जो परम प्रधान के छाया स्थान में रहता है प्रियो, खुदावन उसका शरण स्थान बनता है, खुदावन उसका गढ़ बन जाता है, खुदावन उसका छुपने का स्थान बन जाता है। उसकी दया हम पर है, उसकी करुणा हम पे है, जो सनातन है, जो कभी घटती नहीं है।
आइए उसकी स्तुति करें, आइए उसकी आराधना करें। ओ जीसस, ओ हालेलुया, ओ तेरी स्तुति महिमा। Thank you, Jesus. तुझी दया सनातन आहे, तुझी करुणा सदाची आहे, तुझी दया सनातन आहे, तुझी करुणा सदा। तुझ्या पंखाखाली आश्रय मला, तुझ्या नावामध्ये तुझ्या पंखाखाली तुझ्या नावामध्ये तुझी दया करुणा सदाची आहे, तुझी दया सनातन आहे, तुझी करुणा सदाची आहे, तुझ्या पंखाखाली आश्रय मला, दिवसा सुटणारा काढतात फिरणारी मारी, दिवसा सुटणारा काढतात फिरणारी मारी, याची बाधा मला होणार नाही, तुझे वचन सत्य ढाल आहे, याची बाधा मला होणार नाही, तुझे वचन सत्य ढाल आहे, तुझी दया सनातन आहे, तुझी करुणा सदाची आहे, पंखाखाली आश्रय मला, तुझ्या नावामध्ये जीवन मला, तुझ्या पंखाखाली आश्रय मला, तुझ्या नावामध्ये जीवन मला, तुझी दया सनातन आहे, तुझी करुणा सदाची आहे, तुझी दया सनातन आहे, तुझी करुणा सदाची आहे,
जीसस, आपकी दया सनातन है, आपकी करुणा हमेशा के लिए है प्रभु, इसलिए हम आपका धन्यवाद करते पिता। माझ्या बाजूस शस्त्रावधी पडले, उजव्या हातास लक्षावधी पडले, माझ्या बाजूस शस्त्रावधी। Amen, Jesus. तरी ती मला भेटणार नाही, कारण प्रभू माझा आश्रय आहे. Amen, hallelujah. तरी ती मला भेटणार नाही, करुणा सदाची आहे, तुझी दया सनातन आहे, तुझी करुणा सदाची आहे, तुझ्या पंखाखाली आश्रय मला, तुझ्या नावामध्ये जीवन मला, पंखाखाली आश्रय मला, तुझ्या नावामध्ये जीवन मला, तुझी दया सनातन आहे, तुझी करुणा सदाची आहे, तुझी दया सनातन आहे, तुझ्या पंखाखाली आश्रय मला, तुझ्या नावामध्ये जीवन मला, यशीच्याच पंखाखाली आश्रय मला, उरवला रबोशदरबी, तुझ्या पंखाखाली आश्रय मला, तुझ्या नावामध्ये जीवन मला, तुझ्या पंखाखाली तुझ्या नावामध्ये जीवन मला, तुझी दया करुणा, तुझी दया सनातन आहे, तुझी करुणा सदाची आहे, तुझ्या पंखाखाली आश्रय मला, तुझ्या नावामध्ये जीवन मला। आइए अपने हृदय को खोलते हुए तुझ्या पंखाखाली, तुझ्या पंखाखाली उरवला रबुनर नमो, तुझ्या पंखाखाली आश्रय मला, जीवन हाँ पिता परमेश्वर, तेरे पैरों के नीचे हमें शरण दे खुदावन, और तू ही वो जीवन दे खुदावन जो आपने हमारे रखा है, बहुतायत का जीवन आपकी ओर से प्रभु,
तेरी दया, तेरा अनुग्रह, सब कुछ प्रभु आपकी ओर से प्रभु। सब कुछ प्रभु आप ही की ओर से है, जो हमें निस्वार्थ देते हैं। इसलिए प्रभु हम आपके निकट आकर तुझे धन्य धन्य कहते हैं, अपने हृदय से प्रभु जी आपके नाम को ऊंचा उठाते प्रभु। हम जानते प्रभु कि हम कुछ नहीं दे सकते, सब कुछ आप ही का है। ये जीवन आप ही ने खरीदा है प्रभु। आइए प्रियो, उसकी आराधना करें, उसकी स्तुति करें, उसे धन्य धन्य कहे। Oh Jesus, oh hallelujah, rabalarubu sadarabalarubu, oh तेरी स्तुति। इसकी स्तुति करे प्रियो, अपने आप को उस खुदावन के निकट जाकर अर्पण करे। ओ जीसस, केवल हमारे जीवन का मकसद एक ही होने पाए, केवल उसकी आराधना, उसकी आराधना। प्रियो, अपने हृदय को खोलते हुए, अपने मन को उसकी ओर लगाते हुए केवल उसकी स्तुति करे, केवल उसकी आराधना करे। हम अपनी आंखें उसकी ओर लगाए, उसको निहारे अपने आत्मिक आंखों से कि वो कितना अच्छा है, कितना भला है। वो प्रेमी परमेश्वर है, वो दयालु है, वो कृपालु है। आइए उसके अधीनता में होकर उसकी स्तुति करें। Balarabu shadarabu sirabu larabu shadarabu तुझसा इस जहां में और कोई है नहीं, तुझ बिन आसरा मेरा है ना कहीं। रहूं तेरी बाहों में प्रियतम मेरे, तू ही मेरा सर्वस्व यीशु। इस जहां में और कोई है नहीं, तुझ बिना आसरा मेरा है ना कहीं। रहूं तेरी
सर्वस्व यीशु मेरे। आराधना तेरी आराधना यीशु मेरे, तेरी आराधना। आराधना तेरी आराधना यीशु मेरे, तेरी आराधना। आराधना आराधना तेरी आराधना यीशु मेरे, तेरी आराधना। आराधना तेरी आराधना यीशु मेरे, तेरी आराधना। अर्पण करता हूँ खुद को हाथों में तेरे, धो दे मुझको तू प्रभु वचनों से तेरे। तेरी इच्छा पर ही तू मुझको चला, भरते पवित्र आत्मा से मुझको बुला। अर्पण करता हूँ खुद को हाथों में तेरे, धो दे मुझको तू प्रभु वचनों से तेरे। तेरी इच्छा पर तू मुझको चला, भरते पवित्र आत्मा से मुझको बुला। आराधना तेरी आराधना यीशु मेरे, आराधना आराधना यीशु मेरे, तेरी आराधना आराधना। पूरा भला रबो आराधना आराधना यीशु मेरे, तेरी आराधना। हाँ पिता परमेश्वर, तुझ सा इस जहां में और कोई है ही नहीं। तुझ बिना आसरा मेरा है न कहीं। रहूं तेरी बाहों में प्रियतम मेरे, तू ही मेरा बल। तू ही सर्वस्व। तुझसा इस जहां में और कोई है नहीं। तुझ बिना आसरा मेरा है ना कहीं। रहूं तेरी बाहों में प्रियतम मेरे, तू ही मेरा सर्वस्व यीशु मेरे। तुझसा इस जहां में और कोई है नहीं। तुझ बिना आसरा मेरा है ना। रहूं
की गहराई से आराधना, केवल उसकी आराधना। आराधना तेरी आराधना, यीशु मेरे तेरी आराधना। आप पिता परमेश्वर, तेरी ही आराधना हमारे जीवन से होने दे खुदावन। तेरे जैसा कोई नहीं है प्रभु। तू ही हमारा आसरा है, तू ही हमारा गढ़ है, तू ही हमारा अब्बा है, तू ही हमारा पिता है, तू ही हमारा सब कुछ है पिता। तेरी आराधना, केवल तेरी आराधना। ओ जीसस, ओ धन्यवाद करते प्रभु जी, तेरी स्तुति करते हैं पिता। ओ तुझे धन्य धन्य कहते प्रभु जी। ये जीवन के लिए प्रभु, ये जीवन जो आपने हमें दिया है होने पाए, ये जीवन तेरी स्तुति करता रहे, तेरी आराधना करता रहे। तू ही हमारे संग चलता रहे, तू ही हमें मार्गदर्शन करता रहे प्रभु। ऐसे हम दुआ करते परमेश्वर, क्योंकि तू ही हमारा भरोसा है, तू ही हमारा आसरा है, तू ही हमारी चट्टान है पिता। और तुझ बिन हमारा कोई नहीं है। प्रेज द लॉर्ड, हालेलुया। प्रभु की स्तुति हो, प्रभु की महिमा हो कि फिर से और एक बार प्रभु ने हमें उसके भवन में लेके आया है और प्रभु ने अपनी दया हम पे दिखाई है। और बीते सप्ताह वो हमारे संग था और वो है, इसलिए हम प्रभु का धन्यवाद करेंगे और प्रभु की स्तुति करेंगे। वो प्रभु जो महान परमेश्वर है, वो जिंदा खुदावंत है, जिसकी हम उपासना करते हैं, जिसकी हम आराधना करते हैं। जब हम उसकी आराधना करते हैं, उसको पुकारते हैं, तो निश्चय वो हमारे लिए आ जाता है। आमीन। क्योंकि वो हमसे प्रेम करता है, वो हमारे करीब आना चाहता है। वो खुदावंत है, किसी को फोर्स नहीं करता, लेकिन जो उसको पुकारता है निश्चय उसके लिए आ जाता है। जो कोई हृदय से उसको पुकारता है, उसके लिए वो आ जाता है, उसको वो अनुभव करा देता है। हाँ प्रियो, क्योंकि वो जिंदा खुदावंत है, वो जीवित परमेश्वर है। और हम देखते हैं कि उसके नाम से बड़े बड़े काम को हम देखते हैं। उसके नाम से प्रत्येक बातें, अनहोनी बातें हम होनी में देखते हैं, असंभव बातें संभव में देखते हैं। क्यों देखते हैं? क्योंकि वो जीवित है और उसके नाम में सामर्थ है। आमीन, हालेलुया। तो आइए उस जीवित परमेश्वर की हम स्तुति करेंगे, उसकी आराधना करेंगे, जो हमेशा के लिए हमारा परमेश्वर है। इसलिए मिलकर उनकी स्तुति करेंगे, उसके नाम को ऊंचा उठाएंगे और गीत गाएंगे। Alive, alive, alive forevermore. My Jesus is alive, alive forevermore. Amen, hallelujah. क्या आप सब तैयार हैं उसकी स्तुति के लिए, उसकी आराधना के लिए? सब तैयार हैं? कुछ लोगों के हाथ ही दिख रहे हैं, बाकी लोग तैयार नहीं लगता। क्योंकि हम प्रभु के भवन में हैं, तो हमें लिखा है कि समय असमय हमें हमेशा तैयार रहना चाहिए, है ना? उठते बैठते चलते फिरते उसकी स्तुति आराधना महिमा करता रहना चाहिए, धन्यवाद करते रहना चाहिए हर परिस्थिति में। पौलुस और सिलास क्या कर रहे थे विपरीत परिस्थिति में?
आप जानते हैं और उसके परिणाम को आपने देखा है। आपने भी अनुभव किया होगा अपने जीवन में कि जब हम उसकी स्तुति आराधना करते हैं आत्मा और सच्चाई से हर परिस्थिति में, तो निश्चय हम अपने जो विपरीत परिस्थिति हमारे जीवन में वो बदलती रहती है। आमीन, हालेलुया, हालेलुया। तो आइए हम मिलकर स्तुति करेंगे, उसके नाम को धन्य कहेंगे, गीत गाएंगे। Alive, alive, alive forevermore. My Jesus is alive, alive forevermore. Alive, alive, alive forevermore. My Jesus is alive, alive forevermore. Alive, alive. My Jesus is alive forevermore. Sing hallelujah. My Jesus is alive forevermore. Sing hallelujah. My Jesus is alive, 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 alive forevermore. My Jesus is alive. My Jesus is alive forevermore. Sing hallelujah, sing hallelujah. My Jesus is alive forevermore. Sing hallelujah. My Jesus is alive. वो जीवित है, जीवित है, जीवित है सदा मेरा यीशु, जीवित है सदा। वो जीवित है, जीवित है, जीवित है सदा मेरा यीशु मसीह। Hallelujah. Hallelujah, hallelujah. मेरा यीशु मसीह जीवित है। Hosanna, Hosanna, Hosanna in the highest. Hosanna, Hosanna, Hosanna in the highest. Lord, we lift up your name with the heart full of praise. Be exalted, the Lord our God. Hosanna in the highest. Jesus, 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 what? Jesus, Jesus, Jesus is the Prince of Peace. Lord, we lift up your name with the heart full of praise. Be exalted, the Lord our God. Hosanna in the highest. Glory, glory, glory to the guys, सब मिलकर Lord, we lift up your name. Be exalted, the Lord our God. Hosanna in the highest. Hosanna, Hosanna, Hosanna in the highest. Hosanna in the highest. Lord, we lift up your name with the heart full of praise. Be exalted, the Lord our God. Hosanna in the highest. Hosanna in the highest. Hosanna in the highest. Hallelujah! 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 आइए जोरदार ताली बजाएं उस खुदावन के लिए। महान परमेश्वर है, उसके जैसा कोई नहीं है। आमीन, हालेलुया। आइए हम और एक गीत गाएंगे और उसकी स्तुति को बढ़ाएंगे और गीत गाएंगे। येशू सारखा कोणी नाही, ताचा सारखा कोणी नाही। मी शोधले सगळीकडे, चक्राहे मारले सगळीकडे, कोणी नाही। आमीन। आइए मिलकर इसकी स्तुति करेंगे, एक्शन के साथ उसकी महिमा को बढ़ाएंगे।
येशू सारखा कोणी नाही, त्याच्यासारखा कोणी नाही. येशू सारखा कोणी नाही, त्याच्यासारखा कोणी नाही, कोणी नाही. येशू सारखा कोणी नाही, त्याच्यासारखा कोणी नाही, ओ कोणी नाही. मी शोध सगळीकडे, मी धावलो सगळीकडे, चक्र आहे माझे सगळीकडे. कोणी नाही, कोणी नाही. मी शोधले धावलो सगळीकडे, चक्र आहे माझे सगळीकडे. कोणी नाही, कोणी नाही. येशू सारखा कोणी नाही, त्याच्यासारखा येशू सारखा कोणी नाही, त्याच्यासारखा कोणी नाही. कोणी नाही, कोणी नाही. मी शोधले सगळीकडे, मी धावलो सगळीकडे, चक्र आहे माझ्या सगळीकडे. कोणी नाही, कोणी नाही. मी शोधले सगळीकडे, मी धावलो सगळीकडे, चक्र आहे माझ्या सगळीकडे. कोणी नाही, कोणी नाही. यीशु जैसा कोई नहीं, उसके जैसा कोई नहीं. यीशु जैसा कोई नहीं, उसके जैसा कोई नहीं. कोई नहीं, कोई नहीं, कोई नहीं, कोई नहीं. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आमेन, आमेन. Hallelujah. Hallelujah. Praise the Lord. It is great time to be in the house of the Lord. प्रभूच्या घरामध्ये हा महान असा समय परमेश्वराने दिलेला आहे I believe that you are enjoying the presence of God. आणि परमेश्वराच्या उपस्थितीचा आपण सर्वजण आनंद घेतात असा माझा विश्वास आहे. Whenever we come in His presence, ज्यावेळेस आपण त्याच्या उपस्थितीमध्ये येतो we experience the power of God. आणि त्याच्या सामर्थ्याचा अनुभव आपल्याला येतो. And I believe that today we have experienced the power of God. आणि माझा विश्वास आहे की आज सुद्धा त्या सामर्थ्याचा अनुभव आपण घेत आहोत. When the people of God come together and worship, He manifests His power. आणि ज्या वेळेस आपण सर्व देवाचे लोक एकत्र येतो त्यावेळेस आपल्याला त्याचं सामर्थ्याचं प्रकटीकरण करायचं असतं. As we are sitting in His presence, आणि ज्यावेळेस आपण त्याच्या उपस्थितीमध्ये बसलो आहोत we are going to turn our Bible to the book of Hebrews chapter 12 and verse 28. आणि म्हणून आपण पवित्र शास्त्राकडे वळूया आणि इब्री पुस्तकामधून 12वा अध्याय आपण काढूया. Hebrews chapter 12 and verse 28. आणि 28व वचन. Amen. आमेन. May the Lord Jesus bless this word. आणि या वचनावर प्रभू आशीर्वाद पाठवो. Now in this word, the writer is telling about the kingdom of God. आणि या वचनामध्ये आपल्याला देवाच्या वचनाबद्दल ऐकावयास मिळतं. The word राज्याबद्दल. says, आणि ह्या वचनात असं लिहिलेलं आहे, therefore, since we are receiving kingdom, आणि म्हणून न हलवता येणारे राज्य आपल्याला मिळत असल्या कारणाने the kingdom that will not be shaken. आणि जे राज्य आहे ते जे न हलवणारे, What a blessed people we are. आणि किती आशीर्वादित लोक आपण आहोत. That God have given the kingdom of God to us. आणि देवाचे राज्य त्यांनी आपल्याला दिलेलं आहे. We were not that much worthy to be in the kingdom of God. आणि आपण तेवढे लायकीचे नाही की त्याची जी
राज्य आहे ते आपल्याला मिळावं म्हणून. but by the sacrifice of our Lord Jesus Christ. आणि परंतु येशू ख्रिस्ताच्या ज्या समर्पणामुळे ते आपल्याला शक्य झालं आहे. By his blood we are cleansed. आणि त्याच्या रक्ताने आपण शुद्ध झालो आहोत. And we are the part of the kingdom of God. आणि म्हणून आपण त्याच्या राज्याचे आपण भाग आहोत. How many people believe that we are the part of the kingdom of आणि God? किती जणांना विश्वास ठेवतात की त्याच्या राज्याचा आपण भाग आहोत म्हणून. There are only few hands raising that they are the part of the kingdom of आणि God. फक्त थोडकेच हात आहेत की जे त्याच्या राज्याचे भाग आहेत. Are you the kingdom of part of the kingdom of God? काय तुम्ही देवाच्या राज्याचे भाग नाहीत का? We are part of the kingdom of God. आणि आपण सर्वजण त्याच्या राज्याचे भागीदार आहोत. And so the word of God says, आणि म्हणून देवाचे वचन असं म्हणत आहे we have received that kingdom. आणि ते राज्य आपल्याला मिळवायचं आहे किंवा The मिळत आहे. kingdom which is not be shaken. आणि जे न हलवता येणारे जे राज्य आहे ते आपल्याला मिळत आहे. That kingdom is, we are the part of that kingdom. आणि अशा राज्याचे आपण भाग आहोत. And so the writer says, आणि म्हणून हा लिहिणारा लिहित आहे for that purpose we must thank God. आणि म्हणून त्या कारणाने आपण देवाला धन्यवाद दिला पाहिजे. We must thank God that Lord Jesus, thank for you that you have make me a part of the kingdom of आणि God. म्हणून आपण त्याला धन्यवाद दिला पाहिजे की त्याने आपल्याला या राज्याचा भाग केलाय म्हणून. There are many people, असे अनेक लोक आहेत they are not part of the kingdom of God. ते या राज्याचा भाग नाहीत. But we are the blessed people that परंतु- we are the part of the kingdom of God. परंतु आपण ते आशीर्वादित लोक आहोत की आपण आज या राज्याचा आपण भाग आहोत. So we need to thank God. आणि म्हणून आपण देवाला धन्यवाद दिला We पाहिजे. need to say, Lord Jesus, I am very thankful to you that I am the part of this kingdom. आणि म्हणून येशू ख्रिस्तात मी तुझ्या नावाला धन्यवाद देतो की तू मला या तुझ्या राज्याचा भाग केला आहे The म्हणून. word of God says we need to thank him. आणि म्हणून हे वचन सांगत आहे की आपल्याला त्याला धन्यवाद द्यायचा आहे. Second thing he says we should worship God. आणि म्हणून जी दुसरी गोष्ट या ठिकाणी सांगितली की त्याची आपण स्तुती आणि आराधना करावी. If we are the part of the kingdom, आणि जर आपण या राज्याचा भाग आहोत we should worship God आपण त्याची आराधना करावी wholeheartedly. आणि पूर्ण हृदयाने. If we think about the heaven, आणि आपण त्या राज्याचा विचार करावा if we think स्वर्गीय. about heaven, आणि सॉरी if we think about heaven, आणि ज्या वेळेस आपण स्वर्गाचा विचार करतो in heaven there is worship going on. आणि सर्व त्या स्वर्गामध्ये नेहमी स्तुती आणि आराधना चालू Day असते. and night the angels are worshiping unto आणि God. त्या ठिकाणी देवदूत दिवस आणि रात्र परमेश्वराची स्तुती आणि आराधना And we करतात. also say in our prayer, आणि म्हणून आपण आपल्या प्रार्थनेमध्ये सुद्धा असं as म्हणतो it is in heaven, it should be on earth. आणि जसं स्वर्गामध्ये तसंच पृथ्वीवर सुद्धा ते पूर्ण So व्हावं. if we are on the earth, आणि जर आपण या पृथ्वीवर आहोत it is God's will that we should worship him. आणि ही त्याची देवाची इच्छा आहे की आपण त्याची स्तुती करावी. And so the word says, आणि म्हणून हे वचन म्हणत आहे so worship God आणि म्हणून त्याची आराधना तुम्ही करा acceptably with reverence. आणि म्हणून त्याचा आदर आणि भय प्रगट करून त्याची सेवा करा. It means we need to serve. Third thing, we need to serve God. आणि जी तिसरी गोष्ट आहे की आपल्याला त्याची सेवा करायची आहे. In this word we see three things. आणि ह्या वचनामध्ये आपण तीन गोष्टी बघणार आहोत. That is, we need to worship God, आणि पहिली जी गोष्ट आहे की आपण त्याची स्तुती करावी, we need to thank God, आपण त्याला धन्यवाद द्यावा and we need to serve God. आणि त्याची आपण सेवा करावी. Serving is very much important आणि ही त्याची सेवा करणं फार महत्वाचं because आहे. we are the part of His kingdom. कारण की त्याच्या राज्याचे आपण भागीदार आहोत. God have brought us into His kingdom. आणि परमेश्वराने त्याने आपल्या राज्यात घेऊन आलेला आहे. And when we are serving unto God, आणि ज्या वेळेस आपण त्याची सेवा करतो when we serve God, आणि ज्या वेळेस आपण त्याची सेवा करतो we face many challenges in our life. आणि मग आपण बऱ्याच आव्हानांना सामोरं जातो आपल्या Why जीवनामध्ये. we face challenges? का आपण या आव्हानांना सामोरे जातो? And Satan never like that we should serve our God. कारण की या शैतानाला कधीच आवडत नाही की आपण देवाची सेवा करावी म्हणून. He want that we should away from the kingdom of God. आणि त्याला असं वाटतं की या देवाच्या राज्यापासून तुम्ही दूर जावं. And so he brings challenges in our life. आणि म्हणून तो आव्हानांना आपल्या जीवनामध्ये आणतो. We face many wars in our life. We face many wars in our आणि life. बऱ्याचशा लढाया आपण आपल्या जीवनामध्ये बघतो. Many problems arise in our आणि life. बऱ्याचशा समस्यांना आपण तोंड देतो. But the word of God says, परंतु देवाचं वचन आपल्याला the म्हणत आहे kingdom of God will never be shaken. आणि जे परमेश्वराचं राज्य आहे ते कधीही न हलवता येणार आहे. If we read Luke chapter 12 and verse 32, आणि ज्या वेळेस आपण लूक याचा 12वा अध्याय आणि 32वे वचन वाचतो, the word says, do not be afraid, little flock, आणि हे लहान कळपा भिवू नको, for your father has been pleased to give you the kingdom. कारण तुम्हाला जे राज्य द्यावे हे तुमच्या पित्याला बरे वाटले आहे. God is very much happy to give his kingdom unto us. आणि परमेश्वराला खूप आनंद वाटत आहे की त्याच्या लोकांना त्याचं राज्य द्यावं म्हणून. So he have gave that kingdom of God to us. आणि म्हणून त्याने हे राज्य आपल्याला दिलेलं आहे. And so when we face challenges, आणि म्हणून ज्या वेळेस आपण आव्हानांना सामोरं जातो, when we face wars in our life, ज्या वेळेस आपण अशा लढायांना समस्यांना when तोंड we देतो, face sickness in our life, ज्या वेळेस आपण आजारपणांना सामोरं the जातो, word says do not be afraid. आणि
म्हणून वचन म्हणते की भिऊ नको. Most of the time when we face such challenges, we get afraid. आणि ज्या वेळेस आपण आव्हानांना समोर जातो त्यावेळेस आपण बऱ्याच वेळेस घाबरतो We think, what will happen to my life? आणि मग असाला विचार येतो की आपल्या जीवनाबद्दल काय होईल How I will face this challenge? आणि या आव्हानांना मी समोर कसं जाईल, What to do? काय करायचं But the आहे. word of God says, परंतु वचन do म्हणतं not be afraid, तू भिऊ नको, little flock, हे लहान कळपा भिऊ नको, for your Father has been pleased to give you the kingdom. कारण तुम्हाला जे राज्य द्यावे हे तुमच्या पित्याला बरे वाटले आहे. You read the word of God. ज्यावेळेस आपण देवाचं वचन वाचतो The word says in Matthew chapter 11 and verse 12. आणि मग याचा 11 आणि 12 वचनामध्ये असं लिहिलं आहे. The word says, आपण त्या ठिकाणी वाचूया, you read that word, आपण ते वाचूया. Matthew chapter 11 and verse 12. मत्तई 11 आणि 12 वचन. The word says, म्हणून वचन म्हणते from the days of John the Baptist until now, the kingdom of heaven has been subjected to violence. आणि बाप्तिस्मा करणारा योहान ह्याच्या दिवसापासून तो आतापर्यंत स्वर्गाच्या राज्यावर आक्रमण होत आहे आणि आक्रमण करणारे ते बळकावित आहेत. Satan is trying to encroach the kingdom of God. आणि हा शैतान त्याच्या लोकांवर त्याच्या राज्याचा नायनाट करण्याकरता आक्रमण करत आहे. But let me tell you, परंतु मला तुम्हाला सांगू द्या, the main head of the kingdom of God is Jesus. कारण परंतु हे जे देवाचं राज्य आहे हे येशू ख्रिस्ताद्वारे बनलेलं He आहे will never overcome on Jesus. आणि तो कधीही येशू ख्रिस्तावर विजय मिळवू If we शकणार नाही. are the part of his kingdom, आणि जर आपण या राज्याचा आपण भाग आहोत whatever situation you may go through, आणि कोणत्याही परिस्थितीतून आपण जात असू, you must believe that God have given us the unshakable kingdom. परंतु असा आपण विश्वास ठेवला पाहिजे की न हेलावणारे जे राज्य आहे ते परमेश्वराने आपल्याला And दिलेलं आहे. if we are the part of that kingdom, आणि जर आपण या राज्याचा भाग आहोत no one can overcome on us. आणि कोणीही आपल्यावर मात करू शकणार नाही. So what we should do when we are the part of his kingdom, आणि ज्या वेळेस आपण या राज्याचा भाग आहोत तर आपल्याला त्या ठिकाणी काय करायचं आहे. God is expecting that we should serve God. आणि परमेश्वर असा इच्छितो की आपण त्याची सेवा करावी. And while serving, आणि सेवा करत असताना there will be problems arising in our life. आणि त्यावेळेस आपल्या जीवनामध्ये समस्या सुद्धा येतील. We see many people who come to church. आणि मला आपण बघतो की बरेच लोक मंडळीमध्ये येतात, They face many problems. त्यांना सुद्धा अनेक समस्या असतात. They pray. ते प्रार्थना करतात, They read the word of God. ते देवाचं वचन They वाचतात, do whatever good in the sight of God. परमेश्वरच्या दृष्टीने जे काही चांगलं ते करतात, They do everything good. ते सर्व काही चांगलं करतात. Still they face many problems and challenges. परंतु तरी सुद्धा ते त्यांच्या जीवनामध्ये अनेक आव्हान आणि समस्यांना सामोरं And जातात. when we come into church, we see that why we are going through this situation. आणि ज्या वेळेस आपण मंडळीमध्ये येतो तेव्हा आपल्याला असा विचार पडतो की आपण अशा परिस्थितीतून का जात आहोत. And we look out. आणि मग आपण बाहेर बघतो The worldly people, they have no problems. आणि जगिक लोकांना तर अशा रीतीची कुठलीही समस्या नाहीत They live smoothly in their life. आणि ते त्यांच्या जीवनामध्ये फार चांगल्या रीतीने जगत आहेत. Whatever they face, they will solve their problem. आणि जे काही ते त्यांना समस्या येत आहेत ते अगदी सहजरित्या ते सोडत आहेत. People who are coming to church, परंतु जे लोक मंडळीमध्ये येतात they face many challenges. परंतु त्यांना बऱ्याचशा आव्हानांना समोर जावं लागतं. There are challenges on their workplace. आणि ज्या ठिकाणी ते काम करतात त्या ठिकाणी सुद्धा ते आव्हानं असतात. Colony, they have faced many problems. ज्या ठिकाणी ते राहतात त्या ठिकाणी सुद्धा ते समस्यांना In समोर their जातात. own relatives, they face challenges. नातलगांमध्ये सुद्धा अशा आव्हानांना ते समोर जातात. Why? Because only we serve Jesus. का? कारण की फक्त आपण येशू ख्रिस्ताची सेवा करतो Most म्हणून. of the people hate us. आणि बरेचसे लोक आपला तिरस्कार सुद्धा Why? करतात Only we are serving Jesus. कारण की आपण येशूची सेवा करतो म्हणून. Most of the people say you are serving God who is not from our nation. आणि असं लोक सुद्धा म्हणतात की तुम्ही त्या देवाची सेवा करतात जे आपल्या देशातून नाहीत They are not having that much knowledge. आणि त्यांना तेवढं ज्ञान नाही आहे. Most of the people hate us. आणि ते आपला मग तिरस्कार आणि हेवा करतात And we face challenges. आणि मग आपण आव्हानांना समोर जातो So we quit ourselves. आणि मग आपण त्या ठिकाणी सोडून देतो. But let me tell you, परंतु मला तुम्हाला सांगू द्या, God have brought us into the kingdom of God. परंतु परमेश्वराने आपल्याला त्याच्या राज्यामध्ये घेऊन आलेला आहे. He have given the kingdom of God which will never be shaken. आणि अशा त्याच्या देवाच्या राज्यात त्याने आपणास घेऊन आला आहे की जे कधीही न हालणार आहे. So in this kingdom of God, आणि म्हणून जर आपण या राज्यामध्ये आहोत we must serve God constantly. आणि म्हणून आपण सतत त्याची सेवा करीत राहणं आवश्यक As आहे. we are serving, आणि ज्या वेळेस आपण सेवा करीत आहोत first thing we need to do आणि is पहिली जी गोष्ट आपल्याला करायची आहे remain stable. आणि आपल्याला स्थिर राहायचं आहे. We must be stable in our life. आपल्या जीवनामध्ये आपल्याला स्थिर राहायचं आहे. Whatever problem will arise in our life, आणि जे कोणत्या समस्या आपल्या जीवनामध्ये येत आहेत whatever negative things happen in our life, आणि ज्या कोणत्या नकारात्मक गोष्टी आपल्या जीवनामध्ये घडत आहेत facing many challenges in our life, आणि बऱ्याचशा आव्हानांना आपण सामोरे जात आहोत, we must be stable.
आपण अशा सर्व परिस्थितीमध्ये स्थिर राहणं आवश्यक आहे. Most of the time Satan brings such problem that we become unstable. आणि अशा रीतीचे सैतान अशा समस्यांना घेऊन येतो की आपण मग त्या ठिकाणी अस्थिर होतो What to do we could not understand. आणि आपल्याला काय करायचं हे आपल्याला समजत But नाही. let me tell you, we are the part of the kingdom of God. परंतु मला तुम्हाला सांगू द्या की आपण देवाच्या राज्याचे भाग आहोत. If we are the part of the kingdom of God, जर आपण देवाच्या राज्याचे भागीदार आहोत He is the right judge. आणि तो आपला न्यायी परमेश्वर आहे He will judge rightly to us. आणि तो अगदी न्यायीपणाने तो आपला न्याय करणार आहे He will never unjust us. आणि तो आपल्या साठी कधीही अन्यायी बनणार नाही. If we read the word of God, आणि ज्यावेळेस आपण वचन वाचतो देवाचे Isaiah chapter 33 and verse 22, आणि यशाया याचा 33वा अध्याय आणि 22वा वचन what it says. काय ठिकाणी म्हणत आहे त्या ठिकाणी ते वचन The word says, for the Lord is our judge. आणि परमेश्वर असं म्हणत आहे की ते परमेश्वर आपला न्यायी आहे. The worldly judge will not give you justice. परंतु जे जगिक न्यायाधीश आहे ते तुम्हाला चांगला न्याय देऊ शकणार नाही You will fail there. आणि त्या न्याय देण्यामध्ये ते अयशस्वी ठरतील. But let me tell you, परंतु मला तुम्हाला सांगू द्या in the court of God, परंतु जे देवाचं न्यायालय आहे there He will judge us rightly. परंतु तो त्या ठिकाणी आपला योग्य तो न्याय The करणार word आहे. says, the Lord is our judge. परंतु या ठिकाणी म्हणत आहे की परमेश्वर आमचा न्यायाधीश आहे. Whatever problem we are facing, कोणत्याही समस्यांना आपण सामोरं जात असलो He will have mercy upon us. त्याची जी मदत आहे ती आपल्याला पुरवणारा तो आहे. Because He is a compassion God. कारण की तो कळवळा आणणारा परमेश्वर आहे. So here the word of God says, आणि म्हणून या ठिकाणी परमेश्वरचं वचन म्हणत आहे the Lord is our judge. तो आमचा परमेश्वर न्यायाधीश The आहे Lord is our lawgiver. आणि तो आमचा आहे तो राजा आम्हास तारील. He will save us. तो आम्हास तारील. He will save us. तो आमचं तारण करणार He आहे will deliver us. आणि तो आम्हाला यातून सर्वातून सुटका In करणार आहे. whatever problems and whatever situation we are going through, आणि कुठल्याही परिस्थितीतून कोणत्याही समस्यातून आपण जात असलो तरी it may be hard for you. आणि ते फार कठीण असं आपल्याला But वाटेल let me tell you, परंतु मला तुम्हाला सांगू He द्या is our Savior. तो आपला तारणारा So आहे. we must be stable in the kingdom of God. म्हणून आपण त्याच्या राज्यामध्ये असताना स्थिर व्हावयास हवं. We must not be unstable in the kingdom of God. आपण देवाच्या राज्यात असताना अस्थिर होता कामा Because नये. God have given that unshakable kingdom in our life. कारण की न हलविता येणारं राज्य ते आपल्याला परमेश्वराने दिलेलं आहे. Most of the time Satan make us unstable in our life. आणि शैतान हा प्रयत्न करत असतो की आपण आपल्या जीवनामध्ये अस्थिर व्हावं. If we see the life of Israel, आणि इस्रायलच्या लोकांबद्दलचं जे जीवन आहे ते आपण बघतो. when they deliver from the Egyptian आणि ज्या वेळेस मिस्र लोकांतून त्यांची सुटका झाली and they were going to the promised land, आणि ज्या वचनदत्त देशामध्ये ते जाऊ लागले होते the word of God says in Exodus chapter 14, आणि त्यावेळेस त्या निर्गम या ठिकाणी असं लिहिलेलं आहे. Exodus chapter 14, निर्गम याचा 14वा अध्याय they came near the Red Sea. आणि ते तांबड्या समुद्राजवळ आलेले आहेत. And the word of God says, आणि त्या ठिकाणी देवाचं वचन असं लिहित आहे while they were near the sea, ज्यावेळेस ते त्या समुद्राजवळ आलेत what happened? काय घडलं. The Egyptian was approaching to them. आणि जे मिस्र लोक आहेत ते त्यांच्या मागे लागले होते आणि त्या ठिकाणापर्यंत ते आलेले होते And they were afraid. आणि ते त्या ठिकाणी भयभीत झालेत. And they were just quarreling against Moses. आणि मग मोशे विरुद्ध ते कुरकुर करू लागले आणि भांडू लागले. And they were saying, why did you brought us here? आणि मग ते त्याला दोष देऊ लागले की तू का आम्हास या ठिकाणी आणलेला आहे. We were good in Egypt. आणि मग मिसर देशामध्येच आम्ही चांगले असे होतो. Why you have brought us का तू आम्हास या ठिकाणी आणलायस. to die in the wilderness? काय या ठिकाणी या वैराण प्रदेशात मरण्याकरता काय. Started fighting against Moses. आणि हे सर्वजण मग त्याच्या विरुद्ध लढाई करू लागले. If we read chapter 14 and verse 10, आणि ज्यावेळेस आपण 14वा अध्याय आणि 10व्या वचनामध्ये वाचतो it is written that as Pharaoh approached, the Israelites looked up and there were the Egyptians marching after them. They were terrified and cried out to the Lord. फारो नजीक येऊन ठेपला. इस्रायल लोकांनी टेहाळून पाहिले तो मिस्री लोक आपल्या पाठोपाठ येत आहेत असे त्याला दिसले. तेव्हा त्यांना फार भीती वाटली व ते परमेश्वराचा धावा करू लागले. They said to Moses, was it because there were no graves in Egypt that you have brought us to the desert to die? आणि ते मोशेला म्हणाले मिस्रात काय घबरा नव्हत्या काय म्हणून तू आम्हाला येथे रानात मराव्यास आणले. What have you done to us by bringing us out of Egypt? आम्हाला तू मिस्रातून बाहेर आणले ते काय म्हणून. Did not we say to you in Egypt, leave us alone, let us serve the Egyptians? आम्ही तुला मिस्रात
नव्हतो का म्हणत की आम्ही आहो ते ठीक आहो, आम्हाला मिस्री लोकांची गुलामगिरी करीत राहू दे? It would have been better for us to serve the Egyptian than to die in the desert. आणि येथे रानात मरून जावे यापेक्षा मिस्रांच्या गुलामगिरीत राहणे परवडले. Here we see they were very much pleased to serve Egyptian. आणि मग या ठिकाणी ते म्हणत आहे की जे मिस्री आहेत त्यांची सेवा करण्यात आम्हाला फार आनंद वाटत होता. See how many miracles God did for these people. आणि आपण बघतो की किती अद्भुत अशी कार्य इस्रायल लोकांकरता परमेश्वराने But केली when होती. they faced आणि problems, ज्या वेळेस ते समस्याला सामोरे जात होते, they were unstable. परंतु त्या ठिकाणी ते अस्थिर असे झालेले आहेत. In our life also we see many miracles happening in our life. आणि आपल्या जीवनामध्ये सुद्धा परमेश्वर अशी अद्भुत अशी कार्य करीत If we असतो. think about our past, आणि ज्या वेळेस आपण आपला भूतकाळ बघतो in past we see many miracles happening in our life. आणि आपण बघतो की आपल्या जीवनामध्ये परमेश्वराने बरेच असे मोठे मान अशी कार्य केलेले But आहेत. most of the time in the present situation we face some struggles. आणि ज्या वेळेस आताच्या वेळेस ज्या वेळेस आपण समस्यांना सामोरे जातो किंवा We become unstable. आणि त्यावेळेस आपण अस्थिर असे And होतो. these people were unstable. आणि हे सुद्धा लोक या ठिकाणी अस्थिर असे झाले आहेत. And they were saying that why you have brought us here. आणि ते मोशेला म्हणू लागले की तू आम्हास या ठिकाणी का आणलं? We were better there. आम्ही तिथं फार बरे होतो. We would serve the Egyptian. आम्ही तर मिस्रांची सुद्धा गुलामगिरी आम्हाला परवडणारी And होती. they were talking against the man of God. आणि देवाच्या माणसाच्या विरुद्ध ते बोलू They लागले. were talking against God. आणि देवाच्या विरुद्ध सुद्धा ते बोलू लागले. And the word of God says, आणि म्हणून देवाचं वचन या ठिकाणी म्हणतात, Moses answered the people, do not be afraid, stand firm and you will see deliverance. The Lord will bring you today. आणि मोशे लोकांना म्हणाला, भिवू नका, स्थिर उभे राहा आणि परमेश्वर आज तुमचे जे तारण करील ते पहा. Now Moses is saying that be still. आणि म्हणून मोशे या ठिकाणी म्हणत आहे की भिवू नका. Do not be afraid. आणि म्हणून भिवू नका, स्थिर राहा Be still. आणि स्थिर उभे राहा. Most of the time we become unstable in our situation. आणि अशा परिस्थितीमध्ये सुद्धा आपण सुद्धा अस्थिर असे होतो. When we hear some bad news, आणि ज्या वेळेस आपण वाईट बातमी ऐकतो we become unstable. आपण अस्थिर होतो. But let me tell you, परंतु मला तुम्हाला सांगू if द्या, we are the part of the kingdom of God, जर आपण देवाच्या राज्याचे भागीदार आहोत whatever news come in your eye, yes, आणि कोणतीही बातमी येऊ द्या, we must not be unstable. आपण कधी अस्थिर होणार नाही. Because we must believe that our captain is Jesus. कारण की आपला जो नेतृत्व करणार आहे तो आमचा येशू ख्रिस्त आहे. Because he is our judge. कारण की तो आमचा न्यायाधीश He आहे is a lawgiver. आणि तो आपल्याला यातून सर्वातून सुटका करणार And आहे he will save us. आणि तो आपलं तारण करणार So आहे. we must be stable in us, in our life. आणि म्हणून आपण त्या ठिकाणी स्थिर अशी उभे राहूया. If we are the part of the kingdom of God, आणि जर देवाच्या राज्याच्या आपण भागी आहोत, we must be stable. आपण स्थिर राहूया. The word of God says, परमेश्वरचं वचन म्हणत आहे. 1 Corinthians chapter 15 and verse 57 and 58. आणि पहिले करिन्थ याचा 15 अध्याय 57 आणि 58 वचनामध्ये The word says that Paul says, या ठिकाणी पौल म्हणत आहे, humble yourself therefore under God's mighty hand. The word says when we face some situations in our life, आणि ज्या वेळेस आपण आपल्या जीवनामध्ये अशा परिस्थितींना सामोरं जातो म्हणून वचन problems in our life, आपल्या जीवनामध्ये समस्यांना सामोरं जातो, sickness in our life, आजारपणाला सामोरं जातो because we are facing war in our life. आणि आपल्या जीवनामध्ये अशा लढ्यांना सुद्धा समोर In आपण this जातो. situation, अशा परिस्थितीमध्ये we must serve God. आपण देवाची सेवा करावी. We must not stop serving God. आपण देवाची सेवा करण्यापासून थांबू नये. Most of the time, बऱ्याचशा वेळेस when we face some problem, अशा परिस्थितींना समोर जात we असताना stop serving God. आपण देवाची सेवा करणं We थांबवतो. stop praying God. आपण प्रार्थना करणं सुद्धा We stop थांबवतो. reading the word of God. देवाचं वचन वाचणं थांबवतो. We stop singing the songs of God. आणि देवाचे गीत गाणं सुद्धा थांबवतो. We stop sharing the word of God to someone. आणि शुभवर्तमान सुद्धा देणं इतरांना आपण थांबवतो. We think there are so many problems in my life. आणि आपण असं विचार करतो की आपल्या जीवनात कितीतरी समस्या आहेत. How I should share the word of God. कशा रीतीने मी माझं हे शुभवर्तमान देवाचे शुभवर्तमान इतरांना Let सांगू. me tell you whatever problem you are facing, आणि वरून मला तुम्हाला सांगू द्या की ज्या वेळेस आपण या परिस्थितीला समोर जातो we need to serve God. आपल्याला त्याची सेवा करायची And so आहे. Paul says, आणि म्हणून पौल या ठिकाणी म्हणत what आहे, he says, काय म्हणत आहे तो 57 word says, 57व्या वचनामध्ये आपण बघतो 1 Corinthians chapter 15 and verse 57. पहिले करिन्थ 15वा अध्याय आणि 57 वचन. The word says, but thanks be to God, He gives us the victory through our Lord Jesus Christ. आणि परंतु जो देव आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे आपल्याला जय देतो त्याची स्तुती असो. He is the Lord who will give victory to us. आणि तोच आपला प्रभू आहे की जो आपल्याला विजय देतो. Because He is our Savior. कारण की तो आपला तारणार He आहे. is our God. तो आपला देव आहे. And Paul has experienced that God have gave victory to him in his life. आणि पौलाने असा अनुभव घेतला आहे की त्याने त्याच्या जीवनामध्ये येशू ख्रिस्ताद्वारे विजय प्राप्त केला While आहे. serving God, he faced many problems. आणि ज्यावेळेस तो देवाची सेवा करत होता त्याला सुद्धा समस्यांना समोर
सामोरं जावं लागलं People persecuted him. आणि त्याला धरून देण्यात सुद्धा आलं People beat him. आणि People beat him. आणि लोकांनी त्याला मारलं सुद्धा आहे Stone him. आणि त्यांना दगडमार सुद्धा केला But आहे still he did not stop serving God. परंतु तरी सुद्धा त्याने देवाची सेवा करणं थांबवलं The नाही word says he gave victory to me. आणि म्हणून परमेश्वर वचन म्हणत आहे की तो आपल्याला जय देतो So Paul says, आणि म्हणून पौल या ठिकाणी म्हणतो thanks be to God. आणि म्हणून परमेश्वराला धन्यवाद द्या He gave us the victory to our Lord Jesus Christ. कारण की ख्रिस्ताच्या द्वारे आपल्याला तो जय देतो So whatever problem you are facing, आणि कुठलीही समस्या असू द्या you may be facing financial situation, आणि आर्थिक चणचण तुमच्या जीवनामध्ये असेल sickness, आजारपण problems in your family, आणि कुटुंबामध्ये असलेल्या समस्या in your office, आणि तुमच्या कार्यालयामध्ये he will give you victory. तो तुम्हाला विजय देणार आहे Because our Jesus is a victorious God. कारण की आपला जो येशू ख्रिस्त आहे तो विजयवंत And देव so आहे. he says, आणि म्हणून तो म्हणत आहे therefore my dear brothers and sisters, आणि म्हणून माझ्या प्रिय बंधूंनो stand firm. म्हणून तुम्ही स्थिर राहा Stand firm. स्थिर राहा Let nothing move you. आणि कोणी तुम्हाला हलवू देऊ नका Let nothing move you. आणि कोणी तुम्हाला हलवणार If you नाही are facing problems, ज्या वेळेस तुम्ही समस्यांसमोर the जाल problem should not move you. आणि हे समस्या तुम्हाला हलवणार नाही Be still. म्हणून तुम्ही स्थिर राहा Stand firm. आणि अढळ राहा And always give yourself fully to the work of the आणि Lord. प्रभूच्या कामात सर्वदा अधिकाधिक तत्पर असा What we do काय आपण करतो when we face problems, ज्या वेळेस आपण समस्यांसमोर जातो stop serving God. आपण देवाची सेवा करणं The थांबवतो word of God says परंतु देवाचे वचन म्हणते we must serve God fully. आणि म्हणून सर्वदा आपण अधिक तत्परतेने त्या ठिकाणी देवाची सेवा Always give करावी yourself fully to the work of God. आणि प्रभूच्या कामात सर्वदा अधिकाधिक तत्पर असा Because you know what your labor in the Lord is it not in vain. कारण की प्रभूमध्ये तुमचे श्रम व्यर्थ नाही Whatever you labor in the kingdom of God, जे देवाच्या राज्यात तुम्ही जे काही श्रम करिता whatever you do into the kingdom of God, देवाच्या राज्यामध्ये जे काही तुम्ही करिता it will not go vain in your life. तुमच्या जीवनामध्ये ते कधीच व्यर्थ जाणार It नाही will give you fruit in your ते life. तुमच्या जीवनामध्ये फलदायी बनेल Though you are facing problems in your life, जरी तुम्ही तुमच्या जीवनात समस्यांना तोंड though देत you are असाल crying in your house today, तुम्ही तुमच्या घरामध्ये रडत असाल though negative things are going into your life, जरी तुमच्या जीवनामध्ये नकारात्मक गोष्टी असतील praying but your prayer is not answered, परंतु तुम्ही प्रार्थना करता परंतु तुमची प्रार्थना कधीही अनुत्तरित राहणार नाही reading the word of God but still negative things are happening, जर तुम्ही देवाचं वचन वाचत असाल तरी सुद्धा त्या ठिकाणी अशा नकारात्मक गोष्टी येतील giving tithe but not looking financial breakthrough in your life, जरी तुम्ही दशांश देत असाल तरी सुद्धा तुमच्या जीवनामध्ये आर्थिक अडचण राहणार आहे but serve God, परंतु तुम्ही देवाची सेवा करा not stop serving कधीही God, देवाची सेवा करणं थांबू but नका whatever you are doing into the kingdom of God, जे काही तुम्ही देवाच्या राज्यामध्ये करीत आहात it will not go in vain. ते कधीही व्यर्थ जाणार नाही It will bring fruit in your life. ते तुमच्या जीवनात फल देणारा राहणार The word of आहे God says, म्हणून परमेश्वराचं वचन म्हणत because आहे you know that your labor in the Lord is not in vain. प्रभूमध्ये तुमचे श्रम व्यर्थ नाहीत हे तुम्ही जाणून आहात One day you will see fruit in your life. एक दिवस तुम्ही बघाल की तुमच्या जीवनामध्ये याबद्दल तुम्हाला फळ मिळणार But when आहे you face problems ज्यावेळेस तुम्ही समस्यांना तोंड देणार in the kingdom of God, देवाच्या राज्यामध्ये असताना we must stand stable, आपण त्या ठिकाणी स्थिर अशी उभे राहू remain stable, आपण त्या ठिकाणी आपल्याला स्थिर अशी उभे राहायचं do आहे. not afraid, म्हणून तुम्ही घाबरू नका because our Lord Jesus is there with us. कारण की येशू ख्रिस्त जो आपला प्रभू आहे तो त्या ठिकाणी आपल्या सोबत आहे First Peter chapter 5 and verse 6 and 9. आणि पहिले पेत्र 5वा अध्याय 6 ते 9 मध्ये The word says, humble yourself, therefore, under the God's mighty hand, that He will may lift you up in due time. आणि म्हणून देवाच्या पराक्रमी हाताखाली लीन व्हा यासाठी की त्याने योग्य वेळी तुम्हाला उंच करावे So when you are facing problems, ज्या वेळेस तुम्ही अशा समस्यांना तोंड देता when the things are going negative, आणि ज्या वेळेस ह्या सगळ्या नकारात्मक गोष्टी येतात the word says, humble yourself, आणि म्हणून तुम्ही पराक्रमी हाताखाली लीन व्हा humble yourself, तुम्ही स्वतःला लीन करा and therefore under the mighty hands of God, आणि त्या पराक्रमी हाताखाली and He may lift you up in due time. आणि तो योग्य वेळी तुम्हाला The उंच time करेल. will come, आणि ह्या अशी योग्य वेळ येईल God will change the situation. सर्व परिस्थिती तो बदलून टाकणार Time will come, ह्या अशी वेळ येईल all the negative things will go away. आणि सगळ्या ज्या नकारात्मक गोष्टी आहेत त्या सर्व दूर होतील God will do something miraculously, things happening in your life. आणि आपल्या जीवनामध्ये तो अद्भुत अशी कार्य करणार The आहे word says, आणि म्हणून वचन म्हणत आहे cast all your anxiety on Him because He cares for you. आणि त्याच्यावर तुम्ही आपली सर्व चिंता टाका कारण तो तुमची काळजी घेतो While serving the God, ज्या वेळेस आपण त्याची सेवा करतो while coming into the kingdom of ज्या God, वेळेस आपण त्याच्या राज्यामध्ये येतो but being the part of the kingdom of God, आणि ज्या वेळेस आपण त्याच्या राज्याचा भाग बनतो
Give your all worries to Jesus. सर्व काही चिंता आणि काळजा आपण त्याला देऊया, He will take care of your कारण life. की तो आपल्या जीवनाची काळजी घेणार And आहे. 8 verses, be alert and sober mind. आणि सावध असा, जागे असा. Your enemy, the devil, prowls around like a roaring lion looking for someone to devour. आणि तुमचा शत्रू शैतान हा गर्जणाऱ्या सिंहासारखा कोणाला गिळावे हे शोधित फिरतो, He is there to devour us. आणि तो तुम्हाला गिळायला त्या ठिकाणी आहे. But let me tell you, परंतु मला तुम्हाला सांगू द्या, if we stand firm, जर आपण स्थिर उभे राहिलो, our Jesus is there to give victory in our आणि life. येशू ख्रिस्त त्या ठिकाणी आहे जो आपल्याला विजयंत करणार आहे. Resist him, standing firm in faith. आणि म्हणून त्याच्या विरुद्ध विश्वासात दृढ असे उभे राहा, Because you know that the family of believers throughout the world is undergoing the same kind of suffering. कारण की तुम्हाला माहित आहे की जगातील तुमच्या बंधुवर्गाला अशीच दुःखे भोगावी लागत There are आहेत. many believers who are facing so many problems. आणि असे अनेक विश्वासणारे आहेत की अशा परिस्थितीला ते तोंड देत आहेत. If we go to Manipur, आणि जर आपण जेव्हा आपण मणिपूर या ठिकाणी जर there गेलो, are so many believers, they are facing so many problems. त्या ठिकाणी विश्वासणारे आहेत, परंतु त्यांना समस्या सुद्धा आहेत, There are no one to save them. आणि कोणी त्या ठिकाणी त्यांना वाचवणार But नाही. thank God that we are secure in our state. आणि परंतु आपण देवाला धन्यवाद देऊया की त्याने या राज्यामध्ये आपल्याला सुरक्षित असं We ठेवलं are आहे. secure in our city. आपण आपल्या शहरामध्ये सुरक्षित असे We are आहोत. secure in our colony. आपण आपल्या ज्या ठिकाणी राहतो त्या ठिकाणी आपल्याला त्याने सुरक्षित But ठेवलेलं there are आहे. many people, they are suffering for Christ. आणि म्हणून असे अनेक लोक आहेत की जे ख्रिस्तामुळे त्यांना अशा परिस्थितीतून जावं लागत आहे. So the word of God says, परंतु परमेश्वराचं वचन stand म्हणतात, firm. तुम्ही स्थिर उभे राहा, Stand firm. तुम्ही स्थिर राहा, Be stable. आणि तुम्ही अढळ असे राहा. There are many people who are becoming unstable into the kingdom of God. आणि बरेच असे लोक असतात की देवाच्या राज्यामध्ये राहून सुद्धा ते अस्थिर असे They असतात. come to Lord ते देवाकडे येतात with joyfully. आणि अगदी आनंदाने They give testimony. आणि मोठ्या आनंदाने ते त्यांची साक्षी सुद्धा देतात. God have done such wonderful things in my life. आणि परमेश्वराने अद्भुत अशी कार्य माझ्या जीवनामध्ये केली आहेत. But when they start facing problems in their life, ज्यावेळेस परंतु त्यावेळेस ते समस्यांना असे तोंड देणं सुरू करतात, they become unstable. ते अस्थिर असे होतात. Facing so many problems. फार अशा समस्या माझ्या जीवनामध्ये येत आहेत. Most of the time we come to Jesus. बऱ्याच वेळेस आपण परमेश्वराच्या जवळ येतो We think it will be very pleasant times with Jesus. आणि येशू ख्रिस्तासोबत आपल्याला खूप असा आनंददायी वेळ आपल्याला राहणार आहे असं Oh, आपल्याला it वाटतं. will be pleasant time. हो, हा आपल्याला करता चांगला असा समय राहणार But आहे. let me tell you, परंतु मला तुम्हाला सांगू द्या, Jesus told येशू म्हणाला, those who come to me, जो कोणी माझ्याकडे येतो they should take their cross and come before me. त्याने आपला क्रूस सोबत घेऊन आपला क्रूस वाहून आपलं ओझे माझ्याकडे यावे. Cross is a suffering. आणि हे जे वधस्तंभ आहे हे दुःख सहण्याचं एक उदाहरण आहे. Cross is a suffering. ते आपल्याला दुःख सहन करावंच When लावतं. we come to Lord, ज्यावेळेस आपण येशू ख्रिस्ताकडे येतो, there is Satan who will torture us. जो हा सैतान आहे तो आपल्याला यापासून परावृत्त He करतो. will bring problems in our life. तो आपल्याला आपल्या जीवनामध्ये अनेक समस्या He आणतो will try that we should go away from the kingdom of God. आणि तो नेहमी प्रयत्न करत असतो की या देवाच्या राज्या पासून आपण दूर व्हावं. That we should not be stable into the kingdom of God. आपण देवाच्या राज्यामध्ये असताना कधी स्थिर राहू नये असं There त्याला are वाटतं. so many people who come to church. आणि असे अनेक लोक आहेत की जे मंडळीमध्ये येतात, But today they are not in church. परंतु जे आज मंडळीमध्ये नाहीत, Satan have stopped them, आणि शैतानाने त्यांना त्याच ठिकाणी थांबून ठेवलेलं आहे. bringing many problems into their life. त्यांच्या जीवनामध्ये शैतानाने असे अनेक समस्यांना आणलेलं आहे. But the word of God says, परंतु परमेश्वराचं वचन म्हणत आहे, serve God wholeheartedly. पूर्ण मनाने तू देवाची सेवा कर. Your labor will be not in vain. तुझे जे श्रम आहेत ते कधीच व्यर्थ जाणार Your नाही. labor will be not in vain. तुझे जे श्रम आहेत ते कधीच व्यर्थ जाणार Your नाही. coming and sitting will be not in vain. तुझे येणे आणि जाणे हे कधीच व्यर्थ होणार नाही. You are coming to church from long distance. आणि फार लांबून तुम्ही मंडळीमध्ये येता, It will be not go in vain. हे सर्व काही व्यर्थ जाणार नाही. When we labor in the house of God, ज्यावेळेस आपण त्याच्या भवनमध्ये त्याचे आपण श्रम करतो, let me tell you, मला तुम्हाला सांगू it द्या, will not go in vain. हे काही व्यर्थ जाणार नाही. So today morning, म्हणून आज सकाळी as we are sitting in the presence of God, त्याच्या उपस्थितीमध्ये आपण बसले असताना God have gave us the kingdom which will not be shaken. आणि परमेश्वराने आपल्याला त्याचं राज्य दिलं आहे जे कधीही हेलावणार नाही. The worldly kingdom will be shaken. जे जगिक राज्य आहे ते हलवलं जाऊ शकेल, There will be changes. त्या ठिकाणी बदल सुद्धा होतील. But let me tell you, परंतु मला तुम्हाला सांगू द्या, in the kingdom of God, देवाच्या राज्यामध्ये there will be no changes. कधीही बदल होणार It नाही. will not be shaken. ते कधीही हलवणार नाही. If we are the part of the kingdom of God, ज्या वेळेस आपण त्याच्या राज्याचे आपण भाग आहोत, Satan will bring many problems. शैतान हा आपल्या जीवनामध्ये अनेक समस्या आणेल. Let me tell you, परंतु मला तुम्हाला सांगू द्या, Jesus is there with us.
येशू ख्रिस्त आपल्या सोबत आहे. And if He is there with us, जर तो आपल्या सोबत आहे nobody can harm us. आणि कोणी आपल्याला इजा करणार नाही. So today morning, as we have heard that first thing, आणि जे आपण आजच्या सकाळी जी आपण जी पहिली गोष्ट ऐकली आहे remain stable. आपण त्यामध्ये स्थिर राहावं. Next week we are going to learn. आणि जी दुसऱ्या आठवड्यात आपण शिकणार आहोत Resist the enemy. आप- Resist the enemy. सैतानाचा सामना किंवा त्याला आपण रोकथाम त्याची काढावी. So today morning, आज सकाळचा समय if you have become unstable in your life जर आपण आपल्या जीवनामध्ये अस्थिर असे आहोत because of your problem, तुमच्या समस्यांमुळे because of your money, तुमच्या पैशांमुळे most of the time when there is no money in your pocket, we become unstable. आणि ज्यावेळेस आपल्या खिशामध्ये पैसे नसतात त्यावेळेस आपण अस्थिर होतो. If there are so many money, then we are so much happy. आणि ज्यावेळेस आपल्या खिशामध्ये बरेच पैसे असतात त्यावेळेस आपण फार आनंदी There are असतो. so many people असे अनेक लोक आहेत when they face financial crisis in their life, त्यांच्या जीवनामध्ये आर्थिक संचलनाला ते समोर जात आहेत. they become uncomfortable. ते अगदी अस्थिरशी झालेले आहेत. What to do? They do not understand. काय करावं ते त्यांना समजत नाही. When they are facing some sickness, कारण की त्यांच्या जीवनामध्ये आजारपण सुद्धा येतात. मग when they face some sickness, ज्यावेळेस ते आजारपणाला समोर जातात they become unstable. आणि ते त्यावेळेस सुद्धा ते अस्थिर असे Start म्हणतात thinking negative things that I will die or what? आणि मग नकारात्मक गोष्टी त्यांच्या मनामध्ये येतात की मी मरणार की I काय, will die or what? की मी मरणार की काय, There is pain in my chest. आणि माझ्या छातीमध्ये दुखत आहे There is pain in my stomach. आणि माझ्या पोटामध्ये सुद्धा दुखत आहे. Is there cancer for me? काय मला कॅन्सर झालाय काय. Many things go in our mind. आणि आपल्या मनामध्ये अशा अनेक गोष्टी चालतात Wars come in our life. Wars come in our life. आणि अशा लढाया सुद्धा आपल्या जीवनामध्ये येतात. And in this situation, आणि अशा परिस्थितीमध्ये we must be stable. आपण त्या ठिकाणी स्थिर असे उभे Remain राहावं. stable. आपण स्थिर असे राहूया. Israelites were near the Red Sea. Israelites were near the Red Sea. आणि ज्या वेळेस इस्रायल लोक त्या तांबड्या समुद्राजवळ They होते become unstable. ते सुद्धा त्या ठिकाणी अस्थिरसे झालेत. They become unstable and started saying that we will serve Egyptian only. आणि मग त्या ठिकाणी ते अस्थिर होऊन म्हणू लागले की आम्ही तर मिस्राची गुलामगिरी करण्यात आम्हाला आनंद होता. Man of God is saying, परंतु देवाचा माणूस म्हणत आहे be still. त्या ठिकाणी तुम्ही स्थिर राहा And you will see deliverance in your life. आणि तुम्ही तुमच्या जीवनामध्ये यातून सुटका तुम्ही Today पहा. morning, same God is saying to you, you will see deliverance in your life. आणि तोच परमेश्वर आपल्याला म्हणत आहे की ते जे सुटका आहे ती तुमच्या जीवनामध्ये सुद्धा येणार Your आहे. labor will be not in vain. तुमचे जे श्रम आहेत त्याच्या राज्यामध्ये कधीच व्यर्थ होणार Whatever नाही. we are doing into the kingdom of God, जे काही आपण त्याच्या राज्यामध्ये करीत आहोत, whatever we are serving, जे काही सेवा आपण त्याच्या राज्यामध्ये if you करीत are आहोत serving in the ministry of prayer, आणि प्रार्थनेची सेवा करीत असताना if you are serving as a evangelist, आणि जर आपण एक इव्हँजेलिस्ट म्हणून सुवार्तिक म्हणून काम करत असो whatever work you are doing into the house of God, आणि देवाच्या या भवनामध्ये आपण जे काही काम करत असो and still you are facing problems, तरी सुद्धा आपण या अशा समस्यांना तोंड देत your असू, labor will be not in vain. परंतु या सगळ्या श्रम काही व्यर्थ जाणार नाही. Stand on our feet. म्हणून आपण उभे राहूया. The word of God says, आणि परमेश्वराचं वचन म्हणत आहे He have given us the kingdom which will never be shaken. आणि न हेलवणारं असं राज्य परमेश्वरचं राज्य ते आपल्याला त्याने And दिले if He आहे. have given us, आणि जर ते आपल्याला राज्य त्याने दिले आहे we will give thanks to the Lord. आपण त्याला धन्यवाद We देऊया. will say, Lord, I want to thank you. आणि आपण त्याला म्हणूया धन्यवाद प्रभू. I thank you, Lord, हो प्रभू मी तुला धन्यवाद that देतो. I am the part of this kingdom. हो प्रभू या तुझ्या राज्याचा तू आम्हास भाग केला आहेस What an amazing God you are. आणि किती अद्भुत असा देव तू आहेस That you have chosen me. आणि तू आमची निवड केली That I must be the part of your kingdom. की तुझ्या राज्याचा आम्ही भाग व्हावं. Oh, Rabba Shanda Rabba Hallelujah. Rabba. Come on, start worshiping of आपण God. त्याची स्तुती करूया. Say to Lord, I will worship, oh हो God. प्रभू आम्ही म्हणूया की आम्ही तुझी स्तुती I करू. will worship. That worship should be acceptable, oh हो Father. प्रभू जी काही आम्ही स्तुती करू ती तुला स्वीकारार्ह होईल And I will serve into the kingdom of आणि तुझ्या God. राज्यामध्ये आम्ही तुझी सेवा करू. Whatever ministry you are going to give me, आणि ती कोणती सेवा तू आम्हाला देणार I आहे will serve, oh Lord. तुझी आम्ही सेवा करू. I will serve, oh हो Lord. प्रभू आम्ही तुझी सेवा करू. I will serve, oh हो Lord. प्रभू आम्ही तुझी सेवा करू. Oh, Rabba Baba, Shanda Laba, Rika Rabba, Santa Laba, Rabba Laba, Rida Rabba, Rianda Laba, Santa Laba, Rabba Laba, Rabba Laba, Rida Rabba, Rianda Laba. Jesus, hallelujah, hallelujah. Oh, Rabba Baba, Shaka Randa Laba, Santa Laba, Rabba Laba. The power of God is here right now, brothers and परमेश्वराचे sisters. सामर्थ्य या ठिकाणी आहे. Come on, just commit our life to Jesus. आपलं स्वतः समर्पण आपण येशू ख्रिस्ताला करूया. I believe you are facing so many challenges in your life. मला माहिती आहे की तुम्ही अनेक समस्यांना तोंड देत आहात There are wars going in your mind. आणि बरेचसे लढाई तुमच्या मनामध्ये चाललेल्या But आहेत. let me tell you, परंतु मला तुम्हाला सांगू द्या be stable. तुम्ही स्थिर व्हा. Be stable. स्थिर व्हा. As you are
serving your God. आणि तुम्ही तुमच्या देवाची सेवा करत असताना He is your judge. आणि तो तुमचा न्यायाधीश आहे Submit yourself to Jesus. आणि तुम्ही येशू ख्रिस्ताला आपलं समर्पण करा And I believe आणि माझा विश्वास आहे that He will take charge. आणि तो तुमच्या जीवनाचा ताबा घेणार आहे He will take charge. तो तुमच्या जीवनाचा ताबा घेणार Come on, आहे we'll worship unto God. आपण देवाची स्तुती करूया Oh, Rabba Baba. मसीह भरोसा मेरा तू ही सहारा है मेरा मुश्किल समय में तू ही दिलासा साथ रहेगा तू सदा यीशु मसीह भरोसा मेरा तू ही सहारा है मेरा मुश्किल समय में तू ही दिलासा सदा करना भलाई तेरे ही मुझ पर योग्यता मैं उम्र भर उठा कर गाऊंगा यीशु तेरा नाम रहे ऊंचा मैं हाथ उठा कर गाऊंगा यीशु तेरा नाम रहे ऊंचा मैं हाथ उठाकर गाऊंगा आदर और महिमा ओ तेरे हालेलुया तेरी मर्जी आए तेरा राजा आदर और महिमा हो तेरे what a God we serve Lord हमारा खुदा हालेलुया राजा हाथ उठा कर गाएंगे तेरा नाम रहे ऊंचा हम हाथ उठाकर गाएंगे ओ रबा शंदलबा रबा लबा mighty move of God oh mighty Lord Jesus touch your people oh God oh raba sandalaba raba laba every barriers are breaking in Jesus name थाळ्या वाजूया आणि त्याचा गौरव करूया त्याची उपासना करूया त्याची आराधना करूया प्रत्येक गड उद्ध्वस्त केली जात आहेत every bondages are breaking in the name of Jesus uralaba sandalaba raba laba rikaraba sandalaba raba laba riandalaba shadaraba laba raba laba raba laba hallelujah 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 Jesus oh Lord Jesus Father Lord, we want to thank you and praise you for this wonderful time. हो प्रभू त्या परमेश्वरा आम्ही या सुंदरच्या समयाबद्दल तुला धन्यवाद देतो Coming and touching, oh हो God. प्रभू तू आलास आणि आम्हाला स्पर्श केलंस म्हणून Speaking with us, oh हो तू God. आमच्यासोबत बोललास That म्हणून. you have given us an unshakable kingdom, हो oh प्रभू न Father. हेलावणारं असं राज्य तू आम्हाला दिलेलं आहे As we are the part of his kingdom, oh हो प्रभू Lord. या राज्याचा भाग होत असताना प्रभू Lord Jesus, we believe आणि आमचा विश्वास आहे whatever problem will come in our आणि life, जे कोणत्या समस्या आमच्या जीवनामध्ये येतील you are the Lord who will
judge us, हो oh प्रभू God. तू आमचा न्याय करणारा परमेश्वर आहे You न्यायी. are going to deliver us from every situation. हो प्रभू या सर्व संकटापासून तू आम्हाला सोडवणारा Have परमेश्वर आहे. mercy upon our people, oh हो प्रभू God. आमच्या लोकांवर तू दया कर. There are families who are crying for their children, हो oh प्रभू असे Lord. अनेक कुटुंब आहेत की ते त्यांच्या कुटुंबामध्ये रडत आहेत. Oh, there are families who are crying for their financial disturbance, oh हो Lord. प्रभू जे काही आर्थिक चणचणीबद्दल ते त्यांच्या कुटुंबामध्ये रडत आहेत प्रार्थना They करत आहेत. are under the bondage of devil's spirit, oh हो God. प्रभू या दुष्टाच्या बंधनामध्ये ते आहेत. Discouragement is there, oh Lord. हो प्रभू त्यांच्या जीवनामध्ये निराशा आलेली आहे. Negative things are running in their mind, oh हो Lord. त्यांच्या मनामध्ये नकारात्मक गोष्टी चालत आहेत Thinking they should suicide. आणि असे काही विचार येत आहेत की ते आत्महत्या करावं का? Lord Jesus, I break all the devil's spirit bondage in the name of Jesus. येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये हा सर्व सैतानी दुष्ट आत्मा आम्ही काढून टाकतो. I declare your healing over your people's हो life. तुझ्या लोकांवर तुझं आरोग्य आम्ही कबूल Your करतो. word कारण की says, तुझं वचन म्हणतंय oh little flock, हो लहान कळपा do not be भिऊ afraid. नको, God have pleased to give you the kingdom of कारण God. की परमेश्वर तुला त्याचे राज्य देणार आहे. Lord Jesus, I believe that you have touched your people, oh God. हो प्रभू तू आमच्या लोकांवर हे राज्य तू The आम्हाला दिलं. power of healing is working. हो प्रभू आरोग्याचे सामर्थ्य या ठिकाणी होत The आहे. power of deliverance is working right हो now. सोडवणुकीचा आत्मा आहे तो या ठिकाणी कार्य करत My आहे. brothers and sisters, God is wiping your tears right now. हो प्रभू जे बंधू आणि भगिनी त्यांच्या ते अश्रू ढळत आहेत You are not come with an accident. आणि असे काही अपघाताने त्या ठिकाणी आले नाहीत. It is the plan of God. हो हे काही सर्व तुझी योजना आहे प्रभू. Father Lord, we will be stable in your kingdom. हो प्रभू तुझ्या राज्यामध्ये असताना आम्ही स्थिर रूप से उभं राहू Nothing will move us. आणि कोणी आम्हास हलवणार नाही. Nothing will move us, oh हो God. प्रभू आम्हास कोणी हलवणार नाही. Father Lord, we commit our life to you. आमचं जीवन आम्ही तुला As समर्पित we are करतो. going from your या Lord, ठिकाणी आम्ही जात असताना let your presence be with us. तुझी उपस्थिती आमच्या जीवनामध्ये राहू दे. Let your hand be upon us, O तुझा Lord. वरदस्त आमच्या जीवनावर राहू दे. In Jesus' name we ask this prayer. येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये आम्ही मागतो म्हणून तो आहे. Amen. आमेन.